नमस्कार मंडळी, स्टॉकशास्त्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण बघतोय स्विंग ट्रेड विथ रिझल्ट या सिरीजमधला आपला पुढचा व्हिडिओ. पण नवीन कोणते स्टॉक घ्यायचे आहेत हे समजण्याआधी याआधी आपण जे स्टॉक रेकमेंड केले होते त्यांच्या बाबतीत नेमकं काय झालं हे तर समजून घेऊया. नाही तर बऱ्याच वेळेला काय होतं, सोशल मीडियावरती खूप सारे रेकमेंडेशन, खूप सारे ट्रेड सेटअप येत असतात. पण हे ट्रेड सेटअप एकदा दिल्यानंतर त्या स्टॉकने नेमकं काय परफॉर्म केलं आहे, नेमकं त्या स्टॉकमध्ये काय घडलं आहे हे फारसं कोणी रिव्ह्यू करायला जात नाही. आणि हेच आपण बदलण्याचा प्रयत्न करतो आहे विथ आर सिरीज स्विंग ट्रेड विथ रिझल्ट, जिथे आपण फक्त स्विंग ट्रेड सांगत नाही आहे तर त्याचा रिझल्टसुद्धा तुमच्यासोबत 100% प्रामाणिकपणानं शेअर करतो आहे. तर या आधीचे आपले जर 2 व्हिडिओ आपण बघितले, त्यापैकी एक होता 30 ऑक्टोबरचा आणि दुसरा होता 6 नोव्हेंबरचा. तर 30 ऑक्टोबरचा जो व्हिडिओ होता यामध्ये आपण 3 स्टॉक्स रेकमेंड केले होते आणि जो 6 नोव्हेंबरचा व्हिडिओ होता यामध्ये आपण 2 चांगले सेटअप्स आयडेंटिफाय केले होते. असे टोटल 5 स्टॉक आपले स्विंग ट्रेडिंगच्या पोर्टफोलिओमधल्या होल्डिंगमध्ये सध्या आहेत. तर त्यापैकी एक स्टॉक विथ गॉड्स ग्रेस आपल्याला त्यामध्ये 20%चा गेन मिळाला आहे ट्रेंटमध्ये. म्हणजेच 2122 पासून 2556 पर्यंतची रॅली आपण एन्जॉय केली आणि यातून प्रॉफिट बुक करून आपण ही पोझिशन आता क्लोज केली. सो आता आपल्या ओपन पोझिशन ज्या आहेत यामध्ये काय परिस्थिती आहे, तर आदित्य बिर्ला मनी, क्राफ्ट्समन ऑटोमेशन आणि ॲक्सिस बँक हे मार्जिनल प्रॉफिटमध्ये आहेत 1-2%च्या, आणि रेमंड मात्र अजून निगेटिव्ह सुरू आहे, म्हणजे जवळजवळ -1.34%. सो ही परिस्थिती आहे आत्तापर्यंतच्या आपण आयडेंटिफाय केलेल्या सेटअप्सची. आणि आता आपण जाऊया आजच्या नवीन इंटरेस्टिंग सेटअप्सवरती. स्विंग ट्रेडसाठी खूप फेवरेबल प्राईस ॲक्शन सेटअप असणारा आपला पहिला स्टॉक आहे या व्हिडिओमधला. त्याचं नाव आहे रेडगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीज लिमिटेड. वीकली चार्टमध्ये खूप चांगलं बुलिश मोमेंटम या स्टॉकने ऑलरेडी दाखवलं आहे आणि या बुलिश मोमेंटमच्या बेसिसवरती आपण डेली चार्टवरती यामध्ये एक चांगला स्विंग ट्रेड घेऊ शकतो. तर स्विंग ट्रेडच्या महत्त्वाच्या लेवल्स बघण्यासाठी आपण डेली चार्टवर जेव्हा शिफ्ट होतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की 640 ते 650 हा जो ओव्हरऑल झोन आहे हा याआधी एक रेजिस्टन्स झोन म्हणून काम करत होता. म्हणजेच काय, इथे आल्यानंतर किंमत खाली जात होती वारंवार, पण जसा या स्टॉकने ब्रेकआउट दिला या लेवलच्या वरती तशी ही रेजिस्टन्स लेवल आता एक सपोर्ट लेवल म्हणून काम करते. म्हणजेच इथे आल्यानंतर स्टॉकची किंमत बाउन्स करून वर जाते. सो आपण काय करू शकतो की 640 हा जो डिमांड झोन आहे हा आपला आयडियल स्टॉप लॉस म्हणून वापरू शकतो. म्हणजेच या खाली जर का हा स्टॉक गेला तर आपण लॉस बुक करून बाहेर पडू स्विंग ट्रेडमधून. आणि आपलं जे प्रॉफिट असेल किंवा टार्गेट लेवल असेल ही आपण फिबोनाचीच्या बेसिसवरती, पिबो लेवलच्या बेसिसवरती जेव्हा कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न करतो तेव्हा आपलं पहिलं टार्गेट जे येतं 1.618च्या आसपासचं ते जवळपास 840 रुपयाच्या आसपास येऊ शकतं. म्हणजेच सध्याची 718ची किंमत कन्सिडर करता तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपला जो लॉस आहे हा जवळजवळ 80 पॉईंट्सचा आहे, म्हणजेच 10 ते 11%चा आहे. त्याच्या अगेन्स्ट आपला जो एक्सपेक्टेड रिटर्न आहे तो मात्र जवळजवळ 120 पॉईंट्सचा आहे, म्हणजे 16-17%चा आहे. म्हणजे समजा एखाद्याने या स्टॉकमध्ये 20,000 रुपये गुंतवले तर मॅक्सिमम लॉस 10%च्या हिशोबाने 2,000 रुपये आणि मॅक्सिमम प्रॉफिट हा 17%च्या हिशोबाने 3,400 रुपयाच्या आसपास आहे. म्हणजेच एक फेवरेबल रिस्क रिवॉर्ड रेशो आपल्याला या स्टॉकमध्ये बघायला मिळतं. सो रेडगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीजमधलं ब्रेकआउट प्लस रिटेस्टचं स्ट्रक्चर बघितल्यानंतर आता आपण जाऊया आजच्या व्हिडिओतल्या दुसऱ्या स्टॉककडे, तो म्हणजे DBL, दीपक बिल्डकॉन लिमिटेड. मुळात याची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. 2017 किंवा 16 साली मी एका मित्राच्या लग्नासाठी गोव्याला गेलो होतो. त्यावेळेला मला या कंपनीबद्दल सगळ्यात आधी कळालं होतं. यांचे बोर्ड खूप ठिकाणी होते हायवेवरती आणि यांच्याकडे बहुतेक जो गोव्याचा कोस्टल हायवे याचं काम यांच्याकडे आहे किंवा याच्या सब कॉन्ट्रॅक्टर्सकडे आहे. आणि तेव्हा या कंपनीबद्दल वाचल्यानंतर कळालं की यांच्याकडे बरेच गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. आणि तेव्हा मी 380-390च्या आसपास आम्ही स्टॉक घेतला होता, मी आणि माझ्या अजून काही मित्रांनी. आणि त्यानंतर जवळजवळ तिप्पट झाला होता हा स्टॉक, 1100-1200. खूप ओव्हरव्हॅल्यूड, ओव्हर प्राईस झाल्यानंतर आपण त्यातून बाहेर पडलो होतो. खूप सिस्टमॅटिक पद्धतीने नाही, पण थोड्याफार आजूबाजूच्या गोष्टी बघून जे आपण स्टॉक घेतो त्यातून एक छोटी पोझिशन घेऊन छोटा प्रॉफिट त्या काळात मी केला होता. त्यानंतर मी बरेच वर्ष हा स्टॉक ट्रॅक करतो आहे आणि रिसेंटली मला यामध्ये एक वीकली डिमांड झोन मिळाला होता 176 किंवा 160 पासून ते 220पर्यंत. पण फक्त डिमांड झोन झाला म्हणून आपण कुठला स्टॉक इमिजिएटली तरी घेत नाही. त्यामध्ये एक प्रकारचं स्ट्रक्चर किंवा सेटअप बनणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. म्हणून आपण या सेटअपची वाट बघत होतो आणि वीकली चार्टवरती हे सेटअप रिसेंटली झालं. स्टॉक हा कंटिन्युअस डाऊन ट्रेंडमध्ये होता. ऑलमोस्ट 600-700 पासून तो 170पर्यंत आला होता. पण यानंतर ही जी प्राईस रेंज आहे 160 पासून 220, इथे स्टॉकने आपला बेस फॉर्म केला. छोट्याशा क्वांटिटीमध्ये इथे ॲक्युम्युलेशन झालं आणि त्यानंतर फायनली हा डिमांड झोन ब्रेक करून स्टॉक वरच्या बाजूला चालला. त्यानंतर परत एक कन्सॉलिडेशनची फेज आली आणि त्यानंतर ही कन्सॉलिडेशनची फेज ब्रेक करून फायनली स्टॉक आत्ता अपसाईड चालला आहे. म्हणजेच एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम क्लिअरली या स्टॉकमध्ये वीकली चार्टवरती बघायला मिळते. सो या बेसिसवरती मिड टर्मसाठी सुद्धा हा स्टॉक कदाचित चांगला असू शकतो. पण या स्टॉकच्या प्रमोटर्सचे बरेचसे पॉलिटिकल लागेबंदेसुद्धा आहेत, त्यामुळे खूप
हिफ्टी किंवा खूप मोठी पोझिशन यामध्ये घेणं अवॉइड करा. अल्दो आपण स्विंग ट्रेडिंगच्या अँगलने जेव्हा या स्टॉककडे बघतो तेव्हा आपण प्रॉपर सेटअप बघून घेऊया. कोणत्याही न्यूजवरती, कोणत्याही इव्हेंटवरती किंवा कोणत्याही ऑर्डर बुकवरती आपण हा स्टॉक घेत नाही आहे, तर प्युअरली टेक्निकल्सवरती, प्युअरली सेटअपच्या बेसिसवरती घेतो आहे. सो जेव्हा डेली चार्टमध्ये आपण या स्टॉककडे बघतो तेव्हा आपल्या काय लक्षात येतं की हा जो रेजिस्टन्स झोन होता 347 ते 350चा जो टोटल झोन आहे, यावरती या स्टॉकने खूप चांगला ब्रेक दिला आहे आणि त्यानंतर आपली जी बुलिश जर्नी आहे किंवा बुलिश मोमेंटम आहे हे खूप कंटिन्यू केलं आहे 398-400 रुपयांपर्यंत. सो ऑब्व्हियसली आपला जो स्टॉप लॉस असणार आहे, म्हणजे ज्या किमतीच्या खाली जर स्टॉक आला ते आपण काही विचार न करता यातून बाहेर पडू अशी जी लेवल आहे ही असेल जवळपास 337-340च्या आसपासची. आणि अपसाईड जेव्हा आपण बघतो तेव्हा जवळपास कुठलाही रेजिस्टन्स, मेजर रेजिस्टन्स या स्टॉकमध्ये दिसत नाही आहे. इथे एक सप्लाय झोन आहे 492 रुपयाच्या आसपास आणि दुसरा जो सप्लाय झोन आहे तो आपण ड्रॉ करू शकतो जवळपास 560 रुपयाच्या आसपास. सो असे 2 टार्गेट्स यामध्ये आपण बघू शकतो. आणि जेव्हा जर आपण रिस्क रिवॉर्ड रेशोचा विचार केला तर आपल्याला दिसेल की 398 रुपयांपासून आपण 330चा स्टॉप लॉस लावला तर पहिलं जे टार्गेट आहे आपलं त्यामध्ये 1.50च्या आसपासचा रिस्क रिवॉर्ड मिळतो आहे. म्हणजे 24%च्या अपसाईड रॅली आपण यामध्ये एक्सपेक्ट करू शकतो. कुठलाही ट्रेड घेताना प्रॉफिट बघणं जेवढं गरजेचं आहे, एक्सपेक्टेड प्रॉफिट त्यापेक्षा जास्त गरजेचं आहे त्यामध्ये प्रोजेक्टेड लॉस किती होऊ शकतो. आणि जे दुसरं टार्गेट आहे ते जवळपास 40-42%चं दिसतं आहे, 560 रुपयांपर्यंत. सो हा सुद्धा एक फेवरेबल स्टॉक वाटतो आहे मला स्विंग ट्रेडिंगसाठी, कदाचित 1 ते 3 महिन्यांसाठी. त्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास करून या स्टॉकबद्दलसुद्धा नक्की विचार करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही स्टॉक मी तुमच्यासोबत एक अभ्यास माझा शेअर करायचा किंवा ॲनालिसिस शेअर करायचा म्हणून शेअर केलेत. तुम्ही कोणतेही पोझिशन घेणार असाल तर तुमचा जो इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर असेल त्याचा ॲडवाईस घ्या, त्याच्याकडून सल्ला घ्या किंवा स्वतःचा ॲनालिसिस वापरा आणि मगच पोझिशन घ्या. आणि पोझिशन सायझिंगबद्दल बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी याआधी बोललो आहे या चॅनलवरच्या, त्यामुळे पोझिशन सायझिंग फॉलो करूनच स्टॉक घ्या. आहेत नाही ते सगळे पैसे एकाच स्टॉकमध्ये लावण्याची जी चूक आहे ती आपण नाही करायला पाहिजे. तसं झालं तर आपण स्टॉक मार्केटमधून खूप लवकर बाहेर फेकले जाऊ, हे माझं ऑनेस्ट ओपिनियन आहे. त्यामुळे आय होप की तुम्ही हे सगळं समजावून घेऊन मगच तुमचे ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग डिसिजन घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 स्विंग ट्रेडिंगच्या अपॉर्च्युनिटीज बघितल्या आणि आधी 5 जे स्विंग ट्रेड्स दिले होते ते सुद्धा रिव्ह्यू केले इन शॉर्ट. त्याचसोबत आपण एक DBLची स्टोरीसुद्धा ऐकली. तर या स्टोरीशी रिलेटेड जर तुमच्या अशा काही स्टोरीज असतील जिथे तुम्ही मित्रांसोबत कुठे एखाद्या टुरिस्ट प्लेसला गेला होता आणि तिथे तुम्हाला एखाद्या नवीन कंपनीबद्दल कळालं किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला तुम्हाला एखाद्या नवीन लिस्टेड कंपनीबद्दल कळालं आणि तो स्टॉक घेऊन तुम्ही प्रॉफिट केला, लॉस केला, जे काही इंटरेस्टिंग गोष्ट असेल ती कमेंट्समध्ये शेअर करा. ते आपण सगळेजण वाचून आपण नक्की ते एन्जॉय करू शकतो. आणि आय होप तुम्हाला या व्हिडिओचा कॉन्टेंट आवडला असेल. बरीच मेहनत घेऊन स्टॉक आयडेंटिफाय करणे आणि त्यापासून कॉन्टेंट बनवणे ही सगळी प्रोसेस आपण करत असतो. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला किंवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रांसोबतसुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि याचसोबत जर तुम्हाला मोनोपॉली स्टॉक्समध्ये इंटरेस्ट असेल किंवा अंडरव्हॅल्यूड कंपनीजबद्दल वाचायला बघायला आवडत असेल तर ते व्हिडिओसुद्धा मी एंड स्क्रीनमध्ये लिस्ट करतो आहे, ते सुद्धा चेकआउट करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. तुमचे काही सजेशन्स असतील, तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट हवी असेल या चॅनलकडून, या कॉन्टेंटकडून, तर नक्की कमेंटमध्ये लिहा. ते सगळं इम्प्लिमेंट करायचा आपण 100% प्रयत्न करू. थँक्स वन्स अगेन. बाय बाय.